नमस्कार मित्रांनो, स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की जीवा, नंदिनी चौघेही एकत्र येऊन वसू आत्याविरुद्ध एक नाही, दोन नाही, तब्बल 3 पुरावे सापडून नंदिनी जे काही म्हणत होती ते खरं होते. म्हणजेच वसुंधरानेच नंदिनीला भर लग्नातून किडनॅप केलं होतं हे सिद्ध होणारे पुरावे असतात. पहिला पुरावा मिथून मोबाईलमध्ये असणारा व्हिडिओ, ज्यामध्ये वसुंधराने पिहूला धमकी दिली की तू जर सत्य कोणाला सांगितलं तुझ्या आईबाबांना या घरातून बाहेर काढून देईल. त्यानंतर दुसरा पुरावा म्हणजे सँडी, जो सगळ्या घटनेमध्ये सामील होता. तो काव्या पार्थने केलेली मदतीची परतफेड म्हणून नंदिनीच्या बाजूने साक्ष द्यायला तयार होतो. आणि तिसरा पुरावा म्हणजे पिहू, वसू आत्याला न घाबरता सगळं काही सत्य सांगून टाकायला तयार असते. आता काव्या, पार्थ, जीवा, नंदिनी हे चौघेही मिळून सगळे पुरावे दाखवतात आणि स्पेशली विक्रमला पटवून देतात की त्या दिवशी नंदिनी जे काही सांगितलं होतं ते खरं होतं. आणि विक्रमलाही आता तिच्यावर विश्वास बसला होता की नंदिनी जे काही सांगत होती तेच खरं होतं. मी तिच्यावर अविश्वास दाखवून खूप मोठी चूक केली. मी तिच्याशी खूप कठोर वागलो, याचा आता विक्रमला पश्चाताप होतो. तर माझ्या सख्या बहिणीने माझाच विश्वासघात केला याचं त्याला वाईट देखील वाटत होतं. चला, आता एवढे पुरावे समोर आल्यावर लगेच म्हणते की माझ्या ताईला सगळे घराबाहेर काढायला निघाले, आता तुम्ही तुमच्या बॅगा भरा, आता तुमची वेळ भरली आहे. तेव्हा वसुंधरा विक्रमच्या पाया पडत म्हणते, विक्रम, माझ्याकडून खरंच खूप मोठी चूक झाली. मला तुला सोडून कोणाचाही आधार नाही रे. मी एकटी आहे, पण मी माझ्या मुलीला घेऊन कुठे जाऊ? तू तुझ्या बहिणीला असं वाऱ्यावर सोडशील का रे? वसुंधरा आता विक्रमला इमोशनल ब्लॅकमेल करते. तेव्हा विक्रम म्हणतो, ताई, मी तुला घराबाहेर तर नाही काढणार, पण तुला नंदिनीचे हात जोडून माफी मागावी लागेल, कारण यावेळेस तू चुकली आहेस. मग आता वसुंधरा नाईलाजाने नंदिनीचे हात जोडून माफी मागते आणि मला माफ कर, इथून पुढे असं कधी वागणार नाही. नंदिनी मोठ्या मानाने तिला माफ करून टाकते, कारण कितीही झालं तरी वसू आत्या वयाने मोठ्या आहे. तर आता काव्याही आता वसुंधराशी आदराने बोलते की तुम्ही कितीही काही केलं तरी तुम्ही वयाने आणि मानाने मोठे आहात, म्हणून आमच्या लिमिट आम्ही क्रॉस करत नाही. पण तुम्ही इथून पुढे आमच्या ताईला जरासाही त्रास दिला ना, तर मी पुढच्या वेळेस तुम्हाला सोडणार नाही. तेव्हा मानिनी म्हणते, आपण जे झालं ते सोडून देऊया आणि उद्या आपल्या घरी गणपती बाप्पा येणार आहे, त्यांची तयारीला लागूया. घरात पुन्हा एकदा पहिल्यासारखे आनंदित वातावरण करूया. आता सगळे मिळून गणपती बाप्पाचे डेकोरेशन करतात आणि गणपती बाप्पाचे देशमुख कुटुंबात अगदी जल्लोषात स्वागत करतात. आणि विघ्नहर्त्यांच्या येण्याने देशमुख कुटुंबावरचे सगळे संकट दूर होऊन नात्यात एक नवीन गोडवा तयार होतो. तर मालिकेच्या नवनवीन अपडेट्स बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.